एकनाथ शिंदे आज शिंदे सेनेतील सगळ्याच मंत्र्यांची महत्त्वाची बैठक घेणार आहेत। मागील 1.5 वर्षातील मंत्र्यांच्या कामगिरीचा, त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा आणि त्या निर्णयांच्या झालेल्या अंमलबजावणीचा ते आढावा घेणार आहेत आणि काही विभागांची कामं होत नसल्याचा आमदारांच्या तक्रारीनंतर ही बैठक होतीये आणि यात काही कमी कामगिरी करणाऱ्या मंत्र्यांना डच्चू मिळणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला आता विशेष महत्त्व प्राप्त झालंय। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर। सूरज, नेमकं या बैठकीत काय घडण्याची शक्यता आहे, कोणाला डच्चू मिळू शकतोय? निश्चितपणे शामल या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शिंदेंनी जी आहे ती शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांची बैठक बोलवलेली आहे। यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी कामं कमी केलेले आहेत आणि ज्या निर्णय घेतले गेलेले त्यांचा कुठेतरी अंमलबजावणी देखील कमी केलेली आहेत अशा मंत्र्यांची कानउघडणी जी आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत। आपण जर का पाहायला गेलं तर सूत्रांच्या माहितीनुसार मंत्र्यांनी घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांची माहितीच नाही तर प्रत्यक्ष अंमलबजावणी कितपत झालेली आहे याची शिंदे तपासणी करणार आहेत। कारण अनेक आमदारांनी आपल्या मतदारसंघातील कामे संबंधित विभागाकडून होत नाहीत, मंत्र्यांकडून होत नाहीत अशी तक्रार जी आहे ती शिंदेकडे केलेली आहे। त्यामुळे कुठेतरी आता ज्यांची सुमार कामगिरी आहे त्यांना कुठेतरी मंत्रिमंडळातून डच्चू मिळू शकतो। कारण शिवसेनेच्या मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू आहे आणि त्यामुळे कुठेतरी या बैठकीला जे आहे ते विशेष महत्त्व आपल्याला येताना पाहायला मिळत आहे। जसं केंद्रामध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार पडणार आहे तसंच राज्य मंत्रिमंडळाचा देखील विस्तार पडणार आहे आणि यामध्ये ज्यांची सुमार कामगिरी आहे त्यांना डच्चू, तर जे राज्यमंत्री पदावरती आहेत त्यांना कुठेतरी कॅबिनेटमध्ये देखील दर्जा मिळू शकतो अशी देखील माहिती सूत्रांनी दिलेली आहे। त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच सूरज, त्यामुळे या बैठकीनंतर काय अपडेट्स येतात याकडे आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।